आज आपण शिकणार आहोत समसंबंध किंवा ज्याला मराठीमध्ये आपण मराठीत समसंबंध म्हणतो, इंग्लिश मध्ये आपण काय म्हणत असतो तर अॅनालॉजी म्हणत असतो. काय आहे याच्यामध्ये काय असतं ते नीट समजून घ्या. आधी जी ट्रिक सांगतोय ती व्यवस्थित समजून घ्यायची आणि मग तुमचे जे काही प्रश्न असतील ते व्यवस्थित सोडवायचे. ठीक आहे. बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली आहे. जी काही आकृती असते तुम्हाला काय करायचंय, याच्यामध्ये तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या असतात. किती असतात? 3 फिगर्स असतात. तुम्हाला उदाहरण सोडवताना काय करायचंय, यांच्यामध्ये काय लॉजिक दिलेलं आहे ते बघायचं. सपोज तुम्हाला समोर एक आकृती दिसत असेल, फिगर दिसते समोर, समोर फिगर दिसते का? Yes, sir. हा. आता या फिगरचं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तुमच्या लक्षात येईल काय, तर या ठिकाणी बघा जी काही फिगर आहे त्या ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे. तुम्हाला 2 गोष्टी असतात दोघांमध्ये. दोघांमध्ये म्हणजे काय, फर्स्ट फिगर आणि सेकंड फिगर मध्ये जे रिलेशनशिप असेल सेम रिलेशन तुम्हाला थर्ड आणि फोर्थ मध्ये लावायचं असतं. कळतंय का मी काय सांगतोय ते? तुम्हाला 2 गोष्टी करायच्या असतात. पहिली गोष्ट काय सांगितली तुम्हाला मी, की यामध्ये रिलेशनशिप बघायचं. कोणाचं रिलेशनशिप बघणार, तर तुमची जी काही फिगर आहे त्या फिगर मध्ये फर्स्ट आणि सेकंड मध्ये जे रिलेशनशिप असणार सेम रिलेशन मला पुढच्या फिगर मध्ये यूज करायचं आहे. ठीक आहे. कळतंय का मी काय सांगतोय? म्हणजे कसं, तर आता या ठिकाणी बघा, जर मी असं म्हटलं की इथे मराठीत सांगतो एकदम सोपं समजेल असं, इथे काका आणि पुतण्या असा संबंध असेल, तर इथे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, काका आणि पुतण्या असाच संबंध बघायचा. ठीक आहे. समजा इथे मामा आणि मामी असं नातं असेल, तर इथे पण मामा आणि मामी असंच नातं बघायचं. आलं लक्षात? म्हणजे ह्या दोघांचा जे संबंध असेल तोच संबंध तुम्हाला काय करायचंय, पुढे लावायचा आहे. याला म्हटलं आता थोडक्यात अॅनालॉजी. म्हणजे काय, आता इथे बघा, इथे या दोघांमध्ये काय रिलेशनशिप आहे हे आपलं आधी क्लिअर करून घ्यायचं आणि मग पुढचे ऑप्शन बघायचे. तर याला म्हटलं, म्हणून याला काय म्हटलं तर अॅनालॉजी किंवा समसंबंध. मग आता इथे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, हा स्क्वेअर होता. स्क्वेअरला किती लाईन असतात? 4 लाईन असतात. त्याच्याऐवजी ट्रायंगल केला म्हणजे याच्यापेक्षा एक लाईन काय केली, कमी केली, म्हणजे इथे 3 लाईन घेतल्या. बरोबर. आणि काय केलंय माहिती का, इथे बघा प्लस आहे, ट्रायंगल आहे, सर्कल आहे आणि मायनस आहे. तर इथे काय केलं, जो जी फिगर होती ट्रायंगलची ती ड्रॉप आउट केली आणि फक्त मध्ये 3 फिगर ठेवल्या. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचंय, याचं जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही, इथे 5 लाईन्स म्हणून पेंटागॉन होतो, याच्यापासून काय होणार, स्क्वेअर तयार होईल. बरोबर. मग स्क्वेअर असणारी फिगर कुठे रे आपल्या ऑप्शन मध्ये, तर आपल्या ऑप्शन मध्ये फिगर आहे ऑप्शन सी मध्ये. म्हणून आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पुढची फिगर, ऑब्झर्वेशन सांगितलेलं आहे तुम्हाला. इथे काय करायचं, या दोघांमध्ये काय संबंध आहे ते आधी फिक्स करायचं, डिसाइड करायचं, आणि तो क्लिअर झाला की मग याचा आन्सर शोधायला जायचं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, इथे काय दिसतोय आपला, बाहेरच्या बाजूला सर्कल दिसतोय आणि आतमध्ये ट्रायंगल दिसतोय. इथे याच्यामध्ये लॉजिकल काय लावलं, सर्कल आतमध्ये आलाय, ट्रायंगल बाहेर गेलाय, लाईन जशा आहे तशाच आहे. मग आपल्याला काय करावं लागेल आता, सर्कल बाहेर आणि मध्ये काय घ्यावं लागेल, स्क्वेअर. लाईन तुमच्या जशा आहे तशाच घ्यायच्या. मग असं कुठे आहे, ऑप्शन ए मध्ये आहे. पुढचं रिझल्ट बघा, काय दिलंय नीट बघा. या ठिकाणी ही जी काही फिगर आहे ना, या दोघांमध्ये रिलेशनशिप बघायचं. आधी बघा ही जी काही फिगर आहे ही कशी आहे, अशी फिगर आहे ना, आहे का नाही? तुमचं काय केलंय, अशा फिगरचं अशा पद्धतीने इथे काय केलं आहे, ही फिगर करून दिली आहे. तुम्हाला काय करायचंय, ही जी काय फिगर आहे आपण असं म्हणूया की तिचा हाफ पार्ट ते दाखवलेला आहे. बरोबर. उभी होती आडवी केली, आपल्याला हिचं आडवंच करायचं आहे. आणि कुठला साईड रंगवलेली आहे, तर ही आहे लेफ्ट साईड. लेफ्ट साईड डार्क केली ना,
मग आपल्याला पण तेच करायचं. या फिगर मध्ये लेफ्ट साइड डार्क करायची, म्हणून आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन बी. पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 4. काय करायचंय? क्वेश्चन नंबर 4 काय दिसतंय? ऑब्झर्वेशन करा. ही जी फिगर तुम्ही बघितली, तर या फिगरवरून तुम्हाला असं लक्षात येईल की या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केली आहे, ही त्याच्या अपोजिट आहे. बरोबर? या दोघांमध्ये तुम्हाला सर्कल मध्ये जाय सेम फिगर मध्ये. मग आपल्याला काय करायचंय? इथे ही फिगर दिसते आहे ना, हिच्या अपोजिट आपण असंही म्हणू शकतो की हे याचं मिरर रिफ्लेक्शन आहे. काय आहे? मिरर किंवा आरशातील प्रतिबिंब आहे. आहे का नाही? मग तुम्हाला याचं मिरर रिफ्लेक्शन घेतलं तर काय दिसणार आहे? अशी फिगर. बरोबर? अशी दिसेल, आणि ही जी काही लाईन आहे ती अशी दिसेल. कोणत्या ऑप्शन मध्ये? असं ऑप्शन डी मध्ये आहे. बरोबर? पुढे बघा, पुढची 5 नंबरची फिगर. काय रिलेशनशिप दिसतंय ते एकदा बघून घ्यायचं. इथे या जे फिगर आहे, ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जर आपलं उत्तर सोडवायचं असेल तर यांना नंबर देऊन घ्या जायचं, म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही. काय दिसतोय? यांना नंबर दिला 1 2 3, तर आपला जो ट्रायंगल बाहेर होता तो 1 नंबरला आलेला आहे, सेकंड नंबरचा मध्ये आलाय, आणि थर्ड नंबरचा इथे आलाय. याची तीच ऑर्डर लावायची. जी वरती फिगर दिसती ती बाहेर, आउटर साइड, मधली फिगर मिडलला, सर्कल, आणि मध्ये ट्रायंगल. कुठे आहे असा ऑप्शन? ते इकडे शोधायचं. मग बघा, ऑप्शन बी मध्ये आहे. पुढचा 6 नंबर बघा. या दोघांमध्ये रिलेशन आधी लावायचं. याला तर अॅनालॉजी म्हणतात. चॅप्टर नंबर 5 आपण बघतोय. लक्षात ठेवा काय करतोय आपण याच्यामध्ये. तर हा जो काय बाण आहे, या बाणाची दिशा किंवा ही जी काही फिगर आहे, या फिगरला आपण 90 डिग्री मध्ये रोटेट केलंय. बरोबर? मग ह्याही फिगरला जर 90 डिग्री मध्ये रोटेट केलं तर काय होईल? आपला जो ट्रायंगल आहे तो असा खाली येईल. बरोबर? ही फिगर खाली, आणि जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल कुठे येणार आहे? तर जो ट्रायंगल असा दिसेल आपल्याला. मग असं कुठे आहे? बघा, ऑप्शन ए मध्ये हे उत्तर तुम्हाला बघायला भेटेल. आता बघा, मी तुम्हाला मुद्दामून काही आकृत्यांचं आहे ना काय केलं, डायरेक्टली उत्तर सांगितले. 5च्या 5 आकृत्या. मला काहीच प्रश्न विचारला नाही. का नाही विचारला त्याचं कारण पण सांगतो. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, आपण ज्यावेळेस पण आकृत्या शोधतो, काय लॉजिक लावतोय हे आपल्याला निश्चित पाहिजे. कळलं का? अॅनालॉजी मध्ये काय सांगितलं तुम्हाला मी? फर्स्ट टू फिगर मध्ये जे काही रिलेशन असेल, जे काही लॉजिक असणार आहे, सेम लॉजिक आपल्याला काय करायचंय पुढच्या थर्ड आणि फोर्थ फिगर साठी अप्लाय करायचंय. कळालं का? कळतंय का? हो सर. यस आता सर. मला तुम्हीच हो सर. सांगायचंय, ह्या फिगरचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं आणि मग व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे? तर चला बघूया किती जणांकडे डोकं आहे. सर मी सर मी काल क्लासला नव्हते. व्हेरी गुड. असाच क्लास बुडवत जायचा. का बरं नव्हती ते सांग. ऑप्शन सांगू? सर हे बघा, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर क्लास बुडवला ना तर तुमचं त्याच्यात नुकसान होणार आहे. कारण तुम्ही जर क्लास रेग्युलर नाही केला तर तुम्हाला ते पाठ व्यवस्थित समजणार नाही. त्यातल्या त्यात तुम्ही काय करतात, काही जण अभ्यास पण करत नाही, काही जणांचा गाईड सुद्धा कम्प्लीट नाहीये. तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला मी आता पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याला काय काय करायचंय मी तुम्हाला ते आत्ता लगेच सांगत नाही. पण सगळ्यात महत्वाचं मी 1 बाय 1 सांगतो. सगळ्यात महत्वाचं, आपलं नवनीत गाईड कम्प्लीट झालं आहे. हे प्रत्येकाचं पाहिजे, कम्प्लीट पाहिजे. नवनीत झाल्यानंतर आपण आता नवीन एक गाईड आहे, ते आहे निकिता पब्लिकेशनचं. दिवाळीच्या सुट्टीमध्ये एक तर निकिता पब्लिकेशन घ्या, हे नसेल घ्यायचं तर फडके पब्लिकेशन घ्या, मराठी मीडियम वाल्यांनी. हा, निकिता पब्लिकेशन मराठीला पण चालेल, इंग्लिश मीडियमला पण चालेल. आणि फडके पब्लिकेशन फक्त मराठीसाठी आहे, आणि इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी आणखी एक आहे अरिहंत पब्लिकेशन. अरिहंत. आपल्याला हे 3 गाईड सोडवायचे आहेत. दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही या दोघांपैकी कुठलंही एक गाईड सोडवा, आर्यन किंवा निकिता. आणि मराठीमध्ये जर असाल तर फडके पब्लिकेशन किंवा निकिता पब्लिकेशन, कुठलंही सोडवा. इंग्लिश मीडियम साठी हे निकिता पब्लिकेशनचं पण आहे. तर लक्षात ठेवा, हे इंग्लिश मीडियम साठी आहे. हे गाईड तुम्हाला नवनीतच्या गाईड बरोबर सॉल्व्ह करायचं आहे. का सॉल्व्ह करायचं ते कारण पण सांगतो तुम्हाला.
जे विद्यार्थी अभ्यास, ज्यांना कोणाला असं वाटतंय की आपल्याला पास व्हायचंय, त्या विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे. ज्यांना नसेल व्हायचं त्यांच्यासाठी नाहीये. हा, ज्यांना रेग्युलरली अभ्यास करायचा आहे, पास व्हायचंय, त्यांच्यासाठी सूचना सांगतो. आपल्याला 3 गाईड बघायचे आहे. पहिलं मी तुम्हाला सांगितलं नवनीत प्रत्येकाचं कम्प्लीट पाहिजे. नवनीत झालं. मराठी मीडियम असेल तर मी मराठीतून सांगतो आधी. मराठीत नवनीत, त्याच्यानंतर प्रज्ञा, त्याच्यानंतर फडके. हे 3 गाईड तुमचे सोडवून झाले पाहिजे. त्याच्यानंतर इंग्लिश मीडियम साठी नवनीत, प्रज्ञा, अरिहंत. ठीक आहे, हे इंग्लिश मीडियम साठी. नवनीत, प्रज्ञा आणि अरिहंत. हे पब्लिकेशन तुम्हाला, हे बुक आहे. हे काय सोडवायचे तुम्हाला? बुक सोडवायचे आहे नोव्हेंबर एंड पर्यंत. कधी? नोव्हेंबर एंड पर्यंत हे तिन्ही पुस्तक तुमचे कम्प्लीट झाले पाहिजे. नोव्हेंबर पर्यंत. लक्षात ठेवा. याच्यानंतर मात्र आपल्याला मी तुम्हाला सांगितलंय की आता क्वेश्चन पेपर स्टार्ट होणार आहे. त्या क्वेश्चन पेपर सोडवायच्या आधी तुमचे हे 3 गाईड कम्प्लीट असतील तर मी तुम्हाला सांगतो, तुमचा जो स्कोर आहे काही झालं तरी 100 आउट ऑफ 85 च्या पुढे जातो, जर हे 3 गाईड सोडवले तर. आणि जर फक्त नवनीतच गाईड सोडवलं तर काही विद्यार्थी किती जणांनी किती वेळेस त्याची प्रॅक्टिस केली त्याच्यानुसार राहील. मग तुमची गाईडची प्रॅक्टिस जी आहे, जशी प्रॅक्टिस असेल त्याच्यानुसार तुमचा स्कोर 60 पासून स्टार्ट होईल. तुम्हाला ज्यावेळेस पहिला पेपर देईल त्यावेळेस तुम्हाला 60 पासून तुमची स्टार्ट होणार स्कोरची. तुम्हाला 60 पासून पुढे हळूहळू पुढे कम्प्लीट करायचं आहे. बरेच विद्यार्थी आहे. काही विद्यार्थी जर ज्यांनी नवनीतचं गाईड कम्प्लीट करेल नसेल ना तर त्यांचा स्कोर 30 किंवा 40 पासून स्टार्ट होणार, एवढं पण लक्षात ठेवा. पण असं काही नाही की तुम्ही अभ्यास केला आणि मार्क कमी पडतील. तुम्ही जर अभ्यास केला तर ऑटोमॅटिकली ज्याचा 30-40 स्कोर असतो अशा विद्यार्थ्यांचा स्कोर लास्ट जो काही जानेवारी मंथ आहे त्या जानेवारी मंथ मध्ये 100च्या जवळपास जातो म्हणजे जातो. पण तुम्ही कसा अभ्यास करता हे कंपल्सरी आहे. कळतंय मी आता काय सांगितलं तुम्हाला ते? हा, आत्ताच इतक्या सांगितलं. तू काय करत होता? पब्लिकेशन हा, मी तुम्हाला बुक्सची नावं सांगितली आहे, कोणाला कोणते आहे आता त्यांनी लक्षात ठेवायचं. तुम्हाला कोणाला कोणते घ्यायचे ते. ठीक आहे. मराठी मीडियमवाल्यांनी ते पुस्तक फॉलो करा, इंग्लिश मीडियमवाल्यांनी ते फॉलो करायचे. कळालं? यानंतर आता आपल्या आपल्या या प्रश्नाकडे येऊया. लास्ट चॅप्टर आपला हा. बघा, फर्स्ट क्वेश्चनचं काय आहे? ही जी काही फिगर होती हाफ होती, इथे कम्प्लीट केली. इथे हाफ आहे, इथे कम्प्लीट केली तर काय होणार? इथे डार्क सर्कल येणार, म्हणजे ऑप्शन ए करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा, काय दिसतंय? इथे सेम फिगर आहे, फक्त मध्ये 4 असे जे काय आहे हे ऍड केलेले आहे, बरोबर. मग आता इथे काय करणार? 3 फुले ऍड होणार आहे मल्टिप्लायच्या. सो आपला आन्सर काय असणार आहे? सेम टू सेम. कुठे आहे? ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. चॅट बॉक्स मध्ये आता उत्तर टाका ते तुम्ही. बघूया किती जण जमतोय. कोणाला काय अडचण यामध्ये? नाही सर सी आन्सर सी. सर काय येणार? चॅट बॉक्स मध्ये द्यायला. सर ओके. सी रिकमटे लागा. सर आम्ही फडके पब्लिक ना, मराठी मीडियम. फडके आणि प्रज्ञा दोन्ही पण. पुन्हा एकदा सांगतो, लिहून घ्या लागलंस. मराठी माध्यम. 3 गाईड कोणते? पहिलं नवनीत जे तुमच्याकडे आहेत, त्यानंतर प्रज्ञा आणि तिसरं आहे फडके. ठीक आहे. इंग्लिश मीडियम नवनीत
मी जे सोडवलंच आहे त्याच्यामुळे मी ते परत देत नाही. नवनीत, त्यानंतर प्रज्ञा आणि फडके, फडके नाही सॉरी, आर्यन. ठीक आहे, ते तुम्हाला सोडवायचे आहे. जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील त्यांना जे काही बुक आहे ते कुठे भेटेल, तर तुम्ही इंग्लिश मिडियमच्या मुलांना आर्यन पब्लिकेशनचं बुक जे आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या आता काय म्हणतात त्याला, ती डिस्काउंट पण चालू आहे. तर तुम्ही अमेझॉनवर त्याची ऑर्डर देऊ शकता. इथे तुम्ही जर सर्च केलं अरिहंत JNV क्लास 6 एंट्रन्स बुक हे सर्च करायचं आणि याच्यामध्ये येणार तुम्हाला कुठलं पुस्तक घ्यायचं ते पण सांगतो. अरिहंत क्लास 6 ना, हे बघा हे पुस्तक आहे. अरे बाप, हे गाईड आहे. गाईड फॉर क्लासेस, हे बघा हे गाईड आहे. हे गाईड तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे. मला लक्षात. तुम्हाला त्याची लिंक टाकून ठेवतो मी. तुमच्या ग्रुपवर. इंग्लिश मिडियम साठीच आहे हा, मराठी मिडियम वाले घेऊ नका. हे फक्त इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मी त्याच्यावर ऑर्डर देऊन घेऊ शकता. ठीक आहे, मराठी मीडियमच्या मुलांसाठी मी सांगितलेलं आहे, तुम्ही बाजारात शोधू शकता तुमच्याकडे जिथे कुठे दुकान असेल तिथे. ठीक आहे, पब्लिकेशनचं पण नाहीये काय मध्ये प्रज्ञा एक सर, बाजार बाजारात ते नाही दोन्ही पण publication. हे बघा, बाजार तुम्हाला शोधावं लागेल. आणि जर कोणी लासलगाव किंवा आसपासच्या एरियामध्ये असतील तर त्यांनी मला सांगा, मी तुम्हाला, मला नंतर फोन करा, मी तुम्हाला सांगेन. किंवा तुमच्यासाठी पाहिजे असेल तर मी मागून घेईल. ठीक आहे, नंतर पण तुम्हाला माझ्याकडून घेऊन जावं लागेल. आता राहिली गोष्ट पुढची आपल्या आकृत्यांची. बाकी काही अडचण असेल तर फोन करा, मी फोनवर सांगेन. ठीक आहे, बुक्स क्लिअर करा आता एवढं. आता चला पुढची प्रश्न आकृती, क्वेश्चन नंबर 3. सांगा बरं काय उत्तर येईल. उत्तर सांगितलंय बऱ्याच जणांनी. क्वेश्चन नंबर 3 सी. काय दिसतंय इथे बघा, सर्कल मध्ये सर्कलच आहे. इथे ती आकृती सेम आहे. आतली बाहेर, बाहेरच्या आत झाली. इथे पण तेच करा, आतची बाहेर, बाहेरच्या आत. ऑप्शन सी मध्ये करेक्ट आहे. पुढची फिगर बघा, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन 4 चा आन्सर सांगा आता. या फिगरचं मिरर रिफ्लेक्शन आहे. फक्त हा जो ट्रायंगल आहे हा काय झालेला आहे, डार्क जो आहे तो खालचा झालेला आहे. मग आता आपल्याला याचं मिरर रिफ्लेक्शन काढलं तर कोणती फिगर येणार, एवढं बघा. ऑप्शन बी येईल का, ती रिपेअर आहे नाही, ऑप्शन बी नाही येणार. ऑप्शन सी येईल, सी. ऑप्शन सी येईल. ऑप्शन सी करेक्ट उत्तर असेल त्याचं. बी का बरं नाही येणार, त्याचं कारण सांगतो. ह्या रेषा, त्या ज्या लाईन आहे इकडे अशा लाईन आहे आणि सी मध्ये अशा लाईन आहे, कळालं. म्हणून ऑप्शन सी उत्तर असेल. जे उत्तर बी देत आहे त्यांनी लक्षात ठेवा. का नाही तर लाईन. ऑप्शन बी उत्तर सगळ्यांनी दिलंय पण ते चुकीचं काय कळतंय का, Yes. हे बघा ऑप्शन बी. इथं
इथे ज्या लाईन आहे त्या अशा आहे ना, इथे अशा दिलेल्या आहेत. अरे अच्छा, ऐका, नाही सर, ऑप्शन ऑप्शन सी आहे. ऐकून घ्या तुम्ही. मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं होतं ना, आकृतीचं निरीक्षण आधी व्यवस्थित शिका. इथे बघा काय दिसतं या दोघांमध्ये, तुम्हाला दिसतं काय ते एकदा बघा. इथे बघा हा ट्रायंगल आहे, इथे पण ट्रायंगल आहे. चेंज काही आहे का? नाही. ओके, ट्रायंगल चेंज नाहीये, फक्त हा डार्क आहे ना, डार्क कुठली आकृती झाली? खालची आकृती झाली, बरोबर, ही आकृती. मग आपल्याला काय करायचं? अपोजिट याच्यामध्ये. आता ही जी आकृती स्क्वेअर आहे, स्क्वेअर आपल्याला वरतीच ठेवायचा आहे, पण कसा पाहिजे तो आपला? डार्क पाहिजे, बरोबर, क्लिअर. म्हणून सांगत असतो ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा. जो ऑब्झर्वेशन परफेक्ट करतो ना त्याला आन्सर परफेक्ट जमतो. या ठिकाणी अशा पद्धतीचं हे आहे आणि चिन्ह हे इथं आलेलं आहे, म्हणजे काय आहे रे, हे मिरर रिफ्लेक्शन आहे का नाही? मग मिरर मध्ये ही चिन्ह जर इकडं आहे तर आपलं उत्तर इकडे येईल का नाही? असं काढावं लागेल ना आपल्याला. त्याच्यानंतर रेषा बघा, आकृतीच्या ज्याच्यात 4 लाईन मारल्या तर ही मिरर रिफ्लेक्शन आहे, म्हणजे ही आकृती आपल्या रेषामध्ये कुठे येणार आहे? इकडे दिसेल ना. नाही 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 नाही, तिकडे नाही दिसणार मिरर रिफ्लेक्शन. ऑप्शन बी करेक्ट आहे तुमचं, सी नाही येणार. ऑप्शन सी नाही येणार का? त्याचं कारण सांगतो. मिरर रिफ्लेक्शन आहे ना, मिरर मध्ये काय झालं, ह्या रेषा इकडे होत्या त्या इकडे झाल्या, बरोबर ना. मिरर मध्ये ह्या रेषा इकडे, तर मिरर मध्ये त्या इकडे दिसतील अशा, बरोबर. ऑप्शन बी करेक्ट आहे, सी नाही येणार. म्हणून ऑप्शन बी तुमचं उत्तर बरोबर आहे, मागे रॉंग झालं होतं. त्यानंतर बघा पुढचं. इथे बघा आता, आपल्याला आलं बरं का. हा, पुढे बघा, पुढचे फिगर क्वेश्चन नंबर 5. काय दिसतंय नीट बघा एकदा. 2 फिगर मध्ये ऑब्झर्वेशन करा. उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका बरं, बघू की जाणं जमतंय. ऑप्शन बी उत्तर दिलेलं आहे. ते वरची खाली ट्रायंगल, ट्रायंगल बाहेर आहे, ट्रायंगलच राहणार बाहेर. ओके, म्हणजे ऑप्शन सी आणि डी तर काय आन्सर येणार नाही, बरोबर. वरची जी फिगर होती खाली आली, म्हणजे इथे स्क्वेअर आहे, आपला स्क्वेअर आहे तो कुठे येणार? आतमध्ये येणार ना, स्क्वेअर मध्ये सर्कल. ऑप्शन बी करेक्ट उत्तर आहे तुमचं. व्हेरी गुड, येस करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी. आणि एका जणाने ना एका प्रश्नाचं एकच उत्तर देत चला. हे कोण आहे? तर तीर्थ डांगे. एका प्रश्नाचं एकदाच उत्तर आलं पाहिजे. हा, क्वेश्चन नंबर 6. बघा, क्वेश्चन नंबर 6 चं काय आन्सर येणार आहे? याचे ऑप्शन नंबर बी ची उत्तर देत आहेत. बघूया, ऐका. इथे बघा काय दिसतंय, ही इथे आहे, ती इथे आली, वरती आहे ती खाली आली, आणि सर्कल अपोजिट डायरेक्शन गेले, म्हणजे याचे अपोजिट डायरेक्शन आपल्याला घ्यायचे आहे. बघा याच्या अपोजिट डायरेक्शन कुठे येणार आहे? ऑप्शन बी दिलेलं आहे. बर, हा सर्कल जर इथे येतं आपला खाली यायला पाहिजे ना, मग ऑप्शन बी कसं काय येईल रे तुमचं? ऑप्शन बी नाही येणार. अशी अशी आणि अशी, ते 1 लाईन, इथे 2 लाईन, सर्कल येणार खाली, कुठे आहे असं? ऑप्शन सी उत्तर येईल त्याचं. कळालं का? येस, ऑप्शन सी आता परफेक्ट आहे. तीर्थ डांगे, मी तुला एका प्रश्नाचं एकदाच उत्तर द्यायला लावलंय, तू डबल का देतोय रे? काही अडचण आहे का तुला तीर्थ? नाही सर. म्हणजे एका प्रश्नाचं एकदाच उत्तर द्या ना.
10 वेळेस सी लिहिला काय आणि एकदा लिहिला काय, काही फरक पडणार आहे का? चला पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 7. काय दिसतंय इथे? हा बोला. सर प्रश्नपत्रिकाचा संच तुम्ही देणार आहे का? नाही नाही. सर ऑप्शन बघा आधी ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन केलं तर बी इथे दिसतोय तुम्हाला, बी येणार. काय या दोघांमध्ये रिलेशन? ही याची मिरर इमेज आहे. मग ह्या के ची मिरर इमेज कशी येणार ती तुम्हाला शोधायची आहे. त्यानंतर ई बघा, ई ची सुद्धा काय आहे, मिरर इमेजच आहे, बरोबर. फक्त मग आता आपल्याला याची मिरर इमेज कुठे आहे तेवढं शोधायचं आहे. हा जो के आहे आणि क्यू आहे हे मिरर मध्ये कसे दिसणार? तर हे दिसतील ऑप्शन डी सारखे. कसे दिसतील? ऑप्शन डी सारखे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन डी. आलं लक्षात? सर चुकलं. ऑप्शन नंबर सी आहे. अरे ऐकून घ्या, सी उत्तर देणार आहे. या बी ची ऑर्डर बी फर्स्ट होता, बी फर्स्टच राहिलं ना. मग तुमचा के जो आहे तो इथे फर्स्ट पाहिजे का सेकंड पाहिजे? तुम्ही निरीक्षण, त्यासाठी सांगतो ऑब्झर्वेशन. लक्षात ठेवा, जे काही तुमचं बुद्धिमत्ता आहे ना, इंटेलिजन्स खूप सोपं आहे, पण ज्याचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित असेल त्याच्यासाठी. अलग लक्षात, एकही मार्क जात नाही, कोणाचाच नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला मी हे जे गाईड सोडवायला सांगतोय ना, हे गाईड का घ्यायला लावतो माहिती का? तुम्ही नवनीत मधून प्रश्न सोडवले असतील, सपोज आपण असं समजूया की नवनीत मध्ये तुम्ही 5 ते 6,000 प्रश्न सोडवले असतील. 5,000 प्रश्न धरून चालू आपण, 5,000, बरोबर. आता काय करायचंय, आपला क्वेश्चन पेपर घ्यायचा आहे ना, त्याच्या आधी हे गाईड जर सोडवले ना तर अजून तुमचे 5,000 क्वेश्चन कमीत कमी कम्प्लीट होतील, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न येतात. अलग लक्षात. आणि दोन्ही गाईड जर बघितले ना तर गाईड मध्ये हे वेगवेगळे प्रश्न आहे, सेम प्रश्न नाही, प्रश्न हे वेगवेगळे आहे. कारण सांगतो मला, मी शिकवलेले प्रश्न वेगळे आहे, नवनीत मधले प्रश्न वेगळे आहे का नाही? प्रश्न वेगळे आहे का नाही? धडे तेच शिकवले, धडे तेच आहे, पण प्रश्न वेगवेगळे आहे का? कारण मला जसं वाटतं की मला असं वाटतं की या वर्षी प्रश्नपत्रिका अशी येईल, म्हणून मी त्या टाईप मध्ये प्रश्न तुम्हाला घेतले. तुम्हाला नवनीत पब्लिकेशनला जसे वाटले की या प्रकारचे प्रश्न येतील, म्हणून नवनीत पब्लिकेशन वाल्याने असे प्रश्न घेतले. आता तुम्हाला काय, जे जे 2 पब्लिकेशन सांगितले त्या 2 पब्लिकेशन वाल्यांना माहित नाही की जमदड सरांनी तुम्हाला काय शिकवलंय. अलग लक्षात. ते त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं वाटतंय तसे प्रश्न त्यांनी काढलेले आहे. आपल्याला काय करायचंय, या सगळ्यांचा अभ्यास करायचा आणि त्या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे आहे. अलग लक्षात. जी अडचण असेल, ज्या प्रश्नाची अडचण असेल ते प्रश्न सांगायला किंवा समजून सांगायला मी तुम्हाला कधी तयार आहे. अलग लक्षात. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ज्या प्रश्नाला अडचण असेल अशी प्रश्नोत्तरांसाठी तुम्हाला मी नवीन वही करायला लावलेली आहे, आणि ती नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला शेवटपर्यंत हे लक्षात ठेवायचं की आपले जे प्रश्न आहे ते चुकले तर ते पहिले नोटबुक मध्ये गेले पाहिजे. आपल्याला जे येतं ना त्यात, आपल्याला जे येतं ना त्या प्रश्नाचा विचार करायचा नाही आपल्याला, पण जे येत नाही ते 100% आपल्याला यायला पाहिजे. आलं लक्षात? एवढं कन्फर्म लक्षात ठेवायचं. ज्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे त्याने येत नाही त्याचा जास्त विचार करायचा. अलग लक्षात मी काय सांगतोय ते? हो सर. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 सांगा. उत्तर, आता इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना तर तुमच्या लक्षात काय येईल, ट्रायंगल बाहेर होता तो आतमध्ये आला, सर्कल बाहेर गेलेला आहे आणि मध्ये लाईन ड्रॉ केलेली आहे. मग आता ट्रायंगल बाहेर काढा आणि सर्कल आत घ्या, कुठे आहे असं? तर असं बघा, म्हणजे हे ऑप्शन तर आपले बाहेरचे हे रॉंग झाले. आता या दोघांमध्ये कोणतं उत्तर आहे? तर ऑप्शन ए हे तुमचं परफेक्ट उत्तर असणार. चला क्वेश्चन 9 सांगा बरं, बघूया किती जणांना जमतंय. तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या लक्षात येईल की ही जी फिगर आहे ही चेंज झालेली नाही.
म्हणजे आपला सर्कल चेंज होईल का? नाही चेंज होणार, बरोबर की नाही? तुम्हाला जी फिगर दिलेली आहे त्या फिगर मध्ये जी फिगर आपल्याला चेंज करायची नाही ती तशीच ठेवा. इथे सर्कल तसंच ठेवला. आता राहिलं काय? स्क्वेअरच्या जागी ट्रायंगल, ट्रायंगलच्या जागी स्क्वेअर आला पाहिजे. मग इथे ट्रायंगल आणि इथे स्क्वेअर कुठे आहे असं बघा. ऑप्शन नंबर डी मध्ये आहे बघा. आणि आकृती जी आहे जी वरती येते ती प्लेन पाहिजे आपल्याला, म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिसतंय. पप्पा हम्म ते ट्रायंगल आहे, सर्कल कुठे पप्पा? याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला? बघा ट्रायंगल आहे, ट्रायंगल मध्ये 3 फिगर्स आहेत. कुठल्या? तर याच्यामध्ये बघा, बसायचा क्लास चालू आहे माझा. पप्पा ते वीस आहे. बघू आधी उत्तर कोण कोण उत्तर परफेक्ट देतंय. ओके, तुमचं उत्तर क्वेश्चन नंबर 10च सांगा मला. क्वेश्चन नंबर 10चं उत्तर काय देत आहे तुम्ही? आधी बघूया, तुम्ही उत्तर द्या मग मी उत्तर सांगतो मला काय. पप्पा सर्कल करा. हे बघा, यांची जर आपण जर यांना दिशा दिली किंवा यांना नंबर दिले, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की काय करायचंय, तुम्हाला नंबर द्यायचे. यांना नंबर द्या म्हणजे आपल्या उत्तरात आहे ना रॉंग होत नाही. इथे असे नंबर दिले तर 1 नंबरची फिगर इथे आली आहे, 2nd नंबरची फिगर इथे आली आहे आणि 3rd इथे आली, बरोबर? याला पण नंबर देऊन टाका काहीतरी, बरोबर? हे क्लॉकवाईज फिरवले ना, अँटी क्लॉकवाईज, सॉरी याला अँटी क्लॉकवाईज नंबर देऊन टाका. असे नंबर दिले तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. बघा अँटी क्लॉकवाईज फिरवा म्हणजे इथे काय घेणार? 1 नंबर म्हणजे काय घ्यायला पाहिजे? सर्कल मायनस मल्टिप्लाय आणि मग प्लस असं यायला पाहिजे. बॉक्स तुमचा राहणारच आहे. आता बाहेर कोणती आकृती जाते? 2nd नंबरची बाहेर गेली, मग इथे 2nd नंबर मायनस आहे म्हणजे ती बाहेर आली पाहिजे. मग अशी कुठे आहे? फक्त ऑप्शन सी मध्ये दिसते, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन सी असणार आहे, ही बाहेर आली पाहिजे. पप्पा तिथले कलर कुठे गेले? त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 11. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा आणि मग आन्सर करा. पप्पा बघा या फिगरचं निरीक्षण करा आणि मग उत्तर द्या बरं. कोणती? पप्पानी बंद केली. बघा ऑप्शन सी उत्तर तुम्ही देताय. इथे काय आहे? येथे पण असंच सर्कलला नंबर देऊन घ्यायचं लागलं. आपलं उत्तर रॉंग होऊ नये ना म्हणून असं बघून घ्यायचं की काय काय आहे, कुठे कोणता नंबर आहे. बघा तुम्ही जर सर्कल बघितला असेल तर सर्कल आतमध्ये आलेला आहे म्हणजे बाहेरची फिगर आत आली आहे म्हणजे सगळ्यात मध्ये कुठे असणार? ट्रायंगल असणार. त्याच्यानंतर 2nd नंबरला स्क्वेअर होता, तो स्क्वेअर हा 2nd नंबरलाच राहिला आहे म्हणून आपण स्क्वेअर तसंच ठेवूया ॲज इट इज. आणि बाहेर ट्रायंगल, सॉरी मध्ये सर्कल होता तो आता बाहेरून येईल. मग अशी कुठे आहे ही फिगर ते तुम्हाला बघायचं आहे. ट्रायंगल सरळ, हा असं बघा कुठे आहे? सर्कल, स्क्वेअर आणि ट्रायंगल. ट्रायंगल वरती पाहिजे. सर्कल, स्क्वेअर, ट्रायंगल ऑप्शन ए मध्ये आहे बघा. ए आणि सी मध्ये काय फरक आहे? सॉरी सर्कल पाहिजे ना, ऑप्शन सी येईल. सॉरी सर्कल. ऑप्शन सी हे तुमचं करेक्ट आन्सर.
काहीच नाही बाजारात पप्पा ए बी सी येते का लक्षात सगळ्यांना? सी सर सी 12 10 नंबर Yes, sir. 10 नंबर डी आहे. 10 नंबर डी आहे ऑप्शन. येणार नाही. 10 नंबरचं डी कसं काय येईल? इथे 10 नंबर साठी इथे ऑब्झर्वेशन करा ना. 1 2 3 जो सेकंड नंबर आहे तो तुमचा कुठे जातोय? बाहेर जातोय ना? येते का लक्षात? सर डी डी आहे सर. काय डी आहे? नंबरचं डी आहे सर. आहे. दोन बाहेर आले आहे. एक मिनिट थांबा. हा 2 फिगर बाहेर आहे ना इथे. मायनस आणि प्लस होतं. थांबा 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 एक मिनिट. ज्या 2 फिगर आतमध्ये होत्या त्या 2 बाहेर आलेल्या आहे इथे. इथे या 2 बाहेर होत्या त्या आत आलेल्या आहे. मग आपल्याला या 2 मध्ये पाहिजे ना. हा, बरोबर. प्लस आहे. सर डी आहे 10 नंबर डी. डी आहे. करेक्ट आहे, बरोबर. डी आहे डी. डी करेक्ट आहे, बरोबर. डी करेक्ट आहे. माझ्या मी लक्षात एकच फिगर घेतली होती बरोबर बाहेर. चला क्वेश्चन नंबर 12 सांगा बरं. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. बघा हे जे काय आहे अपोजिट डायरेक्शन मध्ये बाहेर गेले उलट झाले आहे बरोबर. यांच्या पण अपोजिट डायरेक्शन काढा म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय बघा. बघा याच्यात जे काही डायरेक्शन आहे ना या चेंज करून घ्या. हे डायरेक्शन चेंज केल्या तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. बघा हे असं झालं पाहिजे. या ठिकाणी फुली आली पाहिजे अशी आणि इथे सर्कल आणि इकडे लाईन. कोणत्या ऑप्शन मध्ये असं? ऑप्शन डी मध्ये आहे. नाही ऑप्शन डी नाही. ऑप्शन डी मध्ये कुठे असं सर्कल आहे का? सर्कलची साईड चेंज नाही झाली ना. ऑप्शन डी नाही येणार. हे कोणत्या ऑप्शन मध्ये असं? ऑप्शन सी मध्ये आहे ना. ऑप्शन सी उत्तर येईल. क्वेश्चन नंबर 13 सांगा बरं. बघूया किती जण जमतोय. थर्टीनचं उत्तर बघा. काय येणार उत्तर? या ठिकाणी बघा हा जो काही ट्रायंगल आहे त्याला कम्प्लीट केला आहे आणि जी सर्कल होते प्लस होते तिथे सर्कल घेतलेले आहे. मग आपल्याला काय करायची ही फिगर अशी कम्प्लीट करून घ्यायची आणि तिथे सर्कल घ्यायचे म्हणून ऑप्शन डी तुमचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर आता तुम्हाला सांगायचं 16 नंबरचा क्वेश्चन. काय आन्सर येईल त्याच तुम्ही सांगा. 16 नंबर क्वेश्चन काय आन्सर आहे ना. बघा 14 आणि 18 यांच्यामध्ये काय लॉजिक आहे ते बघायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे लॉजिक लावायचं आहे. इकडे जा. नाही,
चला, काय लॉजिक आहे सांगा बरं 16 नंबरला. का बी बरं सी सर, का बरं? ऑप्शन नंबर बी. नंबर सर ऑप्शन बी का बरं? का? ऐका, नुसतं आहे ना ऑप्शन हे येते ना का सांगू, तेच उत्तर काय आहे ते सांग. बघूया चॅट बॉक्स मध्ये किती जण उत्तर देता येते. काय लॉजिक लावताय? ऑप्शन बी उत्तर देणार आहे, बी का देत आहे, आणि डी उत्तर देणार डी का देत आहे ते सांगायचं मला. बघूया, काही जण बी सांगताय, काही जण डी सांगताय. तुमच्याकडे काय लॉजिक आहे? आपण उत्तर देताना आपलं काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. काय लॉजिक काय याच्या मागे? काहीच कळत नाही. ज्याला बोलायचं ना त्याने हात वरती करा, म्हणजे मला लक्षात येईल. हा बोल अभिनव, काय आहे? अभिनव, काय उत्तर आहे तुझं? आदित्य, काय कारण? सर पहिले याच्यामध्ये 2 अंक आहे म्हणून दुसऱ्या याच्यामध्ये एकच अंक आहे म्हणून 9. दुसऱ्यामध्ये 2, बर, हे लॉजिक तुझं. अभिनव, तू काय लॉजिक लावलंय? वेदिका? सर 7 to the 14 आणि 9. सर 7 to the 14 होतं, मग 9 to the 18 होईल. बरोबर. हे बघा, हे लॉजिक करेक्ट आहे. जे नंबर आहे ना, इथे तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, आपलं खरं रिलेशन ह्या दोघांमध्ये असतं. पण आता इथे काय केलंय त्यांनी माहिती का, या नंबरचे हे डबल दिलेले आहे. 7 to the 14 होत आहे, म्हणून आपल्याला काय करायचंय, हा 9 जो आहे ना, या 9 चे डबल काय होतील, 18 होतील. म्हणून आपण त्याचं उत्तर 9 घेणार आहोत. कळालं का? पुढे बघा, क्वेश्चन नंबर 70. बघूया बी नंबर सर, बी नंबर आहे सर, काय आहे? ऑप्शन नंबर सर ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. बघा, इथे काय केलं आहे, हा जो ट्रायंगल आहे हा कम्प्लीट केला, याला अशा पद्धतीने कम्प्लीट केलं, आणि ज्या लाईन दशामध्ये आडवी लाईन दिली होती सगळ्या आडव्या लाईन मध्ये कम्प्लीट केल्या आहे. याला पण असं कम्प्लीट केलं तर तुमचं काय होणार आहे, अशा पद्धतीचं तुमचं उत्तर येणार आहे. बरोबर. आता हे असं उत्तर आलं, आता काय करायचंय आपल्याला, ट्रायंगल तर आपल्याला मिळाला, आता हा जो सर्कल आहे याच्यामध्ये काय उत्तर येणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. याच्या लेफ्ट साईडला, सॉरी राईट साईडला लाईन ड्रॉ केल्या होत्या, म्हणून आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. बरोबर असेल का सी? नो सर बी. नाही, त्याचं कारण पण सांगायचं. हा, ज्याला सांगायचंय त्याने उत्तर, मी तुम्हाला उत्तर पण सांगतो सी का नाहीये, त्याचं कारण सांगतो, पण आधी तुमचं ऐकूया. आदर्श, सांग का बरं नाही? आदर्श, अरे आदर्श सांग का बरं नाही? ईशांत, तीर्थ? सर कारण की त्यांचं तोंड एकमेकाकडे नाहीये. ते बघा, हा बोला.
ट्रायंगल आणि त्याच्या लाईन से मग जो थर्ड नंबरची फिगर आहे ती पण साईडला येईल आणि त्याच्या लेफ्ट साईडला तशीच फिगर येईल त्याची लाईन सेम म्हणून ऑप्शन सी उत्तर. आवाज ब्रेक होतोय तुझा. हे बघा, ही फिगर जर आपण फिरवली तर या ठिकाणी बघा, असं समजा की ही फिगर जी आहे ना 180 डिग्री मध्ये रोटेट केली आहे, बरोबर. 180 नाही, हा 180 डिग्रीच होईल. 180 होईल का 90 डिग्री, 90 डिग्री मध्ये रोटेट झालेली आहे. मग आपण या फिगरला जर 90 डिग्री मध्ये रोटेट केलं तर ही अशी होईल, बरोबर. आणि हा जो ट्रायंगल आहे ना, तो ट्रायंगल आपली उभी लाईन होईल आणि ट्रायंगल कुठल्या दिशेला येणार आहे, तर ट्रायंगल असं खाली दिसेल तुम्हाला, बरोबर. हे बघा, याला असं फिरून घेऊया आपण आणि आपला जो ट्रायंगल आहे तो कुठे दिसेल, असा खाली दिसेल, आहे का नाही. आता याच्यानंतर काय होईल रे, ही जी काय आहे आपले ट्रायंगल फिगर झाली, ही पुढची फिगर जी आहे ती तर लाईन येणार आहे, बरोबर की नाही. अशा लाईन येतील का नाही. आणि मग या लाईन ज्या आहे आपण इकडच्या पुढच्या फिगरला काय करणार, ट्रायंगल तर कम्प्लीट करून घेणार आणि असे लाईन ड्रॉ करणार आहे. आलं का लक्षात सर्वांना. सर मग उत्तर ए हो, नंबर ही जी काय आहे तो ट्रायंगल उलटा दिसेल तुम्हाला, असा ए सारखा, म्हणून उत्तर ए येईल. चला पुढचा प्रश्न बघा, लास्ट फिगर घेऊया आपण आता. क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 38 चा आन्सर तुम्ही सांगायचा आहे. बघूया काय लॉजिक लावताय. ज्याला उत्तर द्यायचं झालं त्याने फास्टेस्ट पटकन हात वरती करा स्क्रीन समोर. ओके, आदित्य सांग. आदित्य. ऑप्शन सी. ऑप्शन सी. ओंकार सगळ्यात सेकंड उत्तर सांग. सेकंड. सर आपल्याला सापशिडी खेळायला आहे ना, हे लागतं, डाईस लागतो त्याच्यामुळे, आणि पतंग खेळायला आपल्याला हे मांजा लागतो त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी हे उत्तर आहे आपलं. तू काय लॉजिक लावतोय, पतंगन माझ्या काय काय संबंध चालू इथं. तू प्रश्न काय आहे इथे समोर, प्रश्न काय 38 नंबर प्रश्न, क्वेश्चन. कोणत्याला काय लॉजिक लावलंय काय, मला काही कळालंच नाही. तो पतंगन माझ्याकडून आणला. इथे काय आहे, इथे पंचकोन आहे, बरोबर नाही. बरं आयुष, आयुष सांगतं काय उत्तर आहे. सर सी. सी का बर. सर ते षटकोन आहे ना, त्याच्यातून एक कमी झाला झाला चौकोन, मग तसं तिथं व्हेरी चौकोन गुड. एक कमी झाला त्रिकोण, पण मधी उलट होतंय, म्हणजे पाण्यातली आकृती आहे, म्हणून सी. व्हेरी गुड. असं लॉजिक लावायचंय बघा, या आयुषने एकदम परफेक्ट लॉजिक लावलेलं आहे. इथे तुम्हाला आहे ना 5 लाईन असणारी इथे फिगर दिसते आहे. इथे काय झालंय, स्क्वेअर झालंय, म्हणजे 4 लाईन झाल्या. इथे 5 होत्या, इथे 4 झालंय, एकने कमी झाली. मग इथे ना 4 लाईन होती ऑलरेडी. स्क्वेअरला काय असतात, 4 लाईन असतात, तिथे 3 लाईन केल्या, बरोबर. आणि जी मधली फिगर आहे ना आतली, तिचं काय केलंय, वॉटर रिफ्लेक्शन घेतलंय, म्हणजे पाण्यातलं प्रतिबिंब, मग ती उलटी दिसेल, म्हणून ऑप्शन सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हा लेसन कम्प्लीट सोडवायचा आहे. आलं लक्षात. समजलंय का सर्वांना. आता एक सगळ्यांनी एक काम करायचं, आता आपल्याला उतारे घ्यायचे ना. उद्या काय करूया आपण, मराठी आणि इंग्लिश मी दोन्हीचे तुम्हाला उतारे जे आहे उतार्यावर आधारित व्हिडिओज तुम्हाला पाठवणार. उतारे कसे सोडवायचे, मराठीचा मराठीमध्ये पाठवतो, इंग्लिशचा इंग्लिशमध्ये पाठवतो. फक्त मी तुम्हाला सांगितलं होतं की मला मराठी आणि इंग्लिशचं जे काही तुम्ही व्याकरणचा पार्ट आहे तो पाठवा, कोणीतरी PDF करून तेवढा पाठवा. तो आपण उद्याच्या तासाला घेऊया. इथे आपण थांबूया, ठीक आहे.